श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 17 मेपासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्याची समाप्ती 15 जून रोजी होणार आहे. अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना केल्यामुळं आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. आता हा अधिक महिना भगवान श्री हरी विष्णू यांना का समर्पित आहे किंवा या महिन्यामध्ये त्यांची पूजा का केली जाते, तर पहा, अधिक मासाची गणना ही मुख्य महिन्यांमध्ये केली जात नाही. जेव्हा महिन्यांची नावे ठेवली जात होती तेव्हा लोक आपल्याला अपवित्र असं समजत होती. या चिंतेनं अधिक मास हा दुःखी आणि निराश झाला आणि त्यावेळी भगवान श्री हरी विष्णू म्हणाले, हे अधिक मास, तू मला अत्यंत प्रिय असशील आणि तुझं नाव एक पुरुषोत्तम मास असेल, जे माझंच नाव आहे आणि मी या महिन्याचा स्वामी असेल. त्यावेळी देवाने सांगितलं की हा महिना इतर 12 महिन्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे गणला जाईल आणि म्हणून या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा उपासना केली जाते. आता जेवढे महत्त्व भगवान श्री हरी विष्णूंच्या सेवेला या महिन्यामध्ये आहे, तेवढंच महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला सुद्धा दिलं जातं. तर या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कधी व कोणत्या दिवशी भरावी, ओटी मंदिरामध्ये जाऊन भरावी की घरीच भरावी, ओटीमध्ये कोणतं साहित्य असायला हवं आणि ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये आपल्याला एक वस्तू ही आवर्जून असायलाच हवी. तर अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली तर आपल्याला सोन्यासारखे देखील दिवस येतात, कारण कुलदेवीचा अखंड कृपा व आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहतो. तर ही अधिक महिन्यामध्ये ओटी कशी भरायची, तर याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर अधिक महिन्यात आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. कुलदेवी, जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर बघा, 15 जून रोजी हा अधिक महिना समाप्त होणार आहे. तर हा अधिक महिना संपण्या अगोदर तुम्हाला घरच्या घरी तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. ज्याप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरत असतो, आपली आईसुद्धा देवीपेक्षा कमी नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा या अधिक महिन्यामध्ये भरायची असते. आता या महिन्यामध्ये बघा, तुम्हाला देवीची ओटी भरणं म्हणजेच तिच्या मातृत्वाचा आशीर्वाद देणं आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणं, यासाठी अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला ओटी जी आहे तर ती भरली जाते. आणि म्हणून आपल्याला अधिक महिना संपण्या अगोदर एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. जेवढं महत्त्व या अधिक महिन्याला दिलं जातं तेवढंच महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरायला सुद्धा दिलं जातं. तर कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना घडण्यास नक्कीच मदत करते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास देखील मदत करत असते. एवढंच नाही, तर आपण अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा ही ओटी भरल्यानं आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामनाही आपली कुलस्वामिनी पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कायम राहतो. आपली जी कुलदेवी असते तर ती आपल्या कुळाचं, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. कुलदेवीच्या सेवेनं आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असतं.
सर्व नकारात्मक ऊर्जेपासून, वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते. आता तुम्हाला समजलंच असेल की आपण कुलदेवीची ओटी भरल्यानं त्यांचं कोणते फायदे आपल्याला होत असतात. आता आपण जाणून घेणार आहोत की कुलदेवीची ओटी या अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या दिवशी भरावी किंवा कोणत्या दिवशी भरू नये. तर पहा, या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अधिक महिना सुरू झाल्यापासून म्हणजेच बघा आत्तापासून ते कधीही तुम्ही महिना संपेपर्यंत कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता. फक्त अमावस्येचा दिवस सोडून आपल्याला कुलदेवीची ओटी ही जी आहे तर ती भरायची आहे. आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जे शुभ दिवस असतात ना, ते म्हणजे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अष्टमी या तिथींना जर आपण कुलदेवीची ओटी भरली तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. परंतु त्यावेळी जर शक्य नसेल तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. आता ही ओटी बघा नक्की कुठे भरायची आहे, तर ही ओटी जर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्ही ही ओटी भरू शकता. किंवा तुम्ही घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तिथे सुद्धा ही कुलदेवीची ओटी भरू शकता. किंवा या अधिक महिन्यामध्ये बघा बरेच जण आपल्या कुलदेवीला जात असतात. 33 अनारसे जे असतात तर त्याचा वाण आपल्या कुलदेवीला घेऊन जात असतात. आणि म्हणून जर बघा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये आता 15 जूनपर्यंत अजून अधिक महिना आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जर जाणार असाल तर तिथे जाऊनही तुम्ही कुलदेवीची ओटी भरली तरीही चालणार आहे. तर बघा यापैकी तुम्हाला काही शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ तुमच्या गावामध्ये जिथे कुठे देवीचे मंदिर असेल तर तिथे देवीच्या मंदिरात जाऊन म्हणजे तिला तिलाच तुम्हाला ओटी भरायची आहे. तिलाच आपण आपल्या देवीला कुलदेवीचं रूप मानायचं आहे आणि तिथे तिची ओटी भरली तरीसुद्धा चालतं. म्हणजे भलेही ती देवी आपल्या कुलदेवीचा स्वरूप नसली तरी पण चालेल. म्हणजे आता समजा आपली कुलदेवी तुळजाभवानी आई आहे किंवा माहूरची रेणुका माता असेल आणि आपण ज्या मंदिरात जाणार आहोत आपल्या जवळपासच्या तर ते देवीचं मंदिर म्हणजे बघा लक्ष्मीचं रूप असू शकतं, कालिका मातेचं रूप असू शकतं किंवा अन्य कोणतेही रूप जरी असलं तरी तिलाच आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानून तिची ओटी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे. आता ओटी ही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भरू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. कारण कुलदेवीचं संरक्षण हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्ये ही ओटी जी आहे तर ती भरायची असते. आता आपण पाहणार आहे की कुलदेवीची ओटी नक्की कशी भरायची किंवा ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला आवर्जून घ्यायच्या आहेत. तर पहा, सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळाने भरायची असते. नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे. ज्याच्यावरून शेंड्या बघा सुद्धा असतात असा म्हणजे सोललेला नारळ हा घ्यायचा नाही. शेंड्यासहित नारळ जो आहे तो अखंड नारळ घ्यायचा आहे. आणि त्यानंतर खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. जर साडी घेणं इतकं बघा परिस्थिती नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुम्ही बघा ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीसुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही बघितलं असेल जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीला गेले असाल तर तिथे नऊवारी साडीचेही कुलदेवीची ओटी जी आहे तर साडीनेच भरली जाते. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच नऊवारी साडी घेऊ शकता. नऊवारी म्हणजे ज्याला 9 वार असतात आणि नऊवार म्हणजे देवीची 9 रूपं असतात. म्हणून तुम्ही शक्य असेल तर नऊवार साडी घेऊ शकता. नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही 6 वारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल. अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल. जे तुम्हाला शक्य वाटेल ते तुम्ही घ्या आणि ओटी भरण्यासाठी ते नक्कीच आवर्जून घ्यायचं आहे. तर ब्लाऊज पीस फक्त बघा जे वस्त्र घेताना किंवा ही साडी घेताना तुम्हाला ती
स्वतःच्या पैशातून ती घेतलेली असावी. तुम्हाला कोणीतरी ती दान म्हणून दिलेली आहे किंवा गिफ्ट म्हणून दिलेली आहे. ती साडी किंवा ब्लाऊज पीस अजिबात घ्यायचा नाही. तुमच्या स्वतःच्या पैशातून तुम्ही तो खरेदी केलेला असावा आणि साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तो सुती किंवा रेशमी असावा. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी त्या ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेने या धाग्यांमध्ये अधिक असते. म्हणून बघा, रेशमी किंवा सुती धाग्याची ही साडी किंवा ब्लाऊज पीस जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, ही ओटी भरण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावरती तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा. त्यानंतर त्या साडीवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवले तरीही चालतील. त्यानंतर त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा. तो सोलायचा नाही. कोणत्याही प्रकारच्या शेंड्या काढायच्या नाही. तसाच नारळ त्या तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवा. नारळ ठेवताना आपण जेव्हा देवीची ओटी भरणार आहोत तेव्हा नारळाची शेंडी ही देवीकडे येईल अशाच पद्धतीने नारळ हा तुम्हाला ताटात ठेवायचा आहे. आता यासोबतच तुम्हाला एक हळकुंड, जी अख्खी हळद जी म्हटली जाते, लेकरवाळी देखील हळद म्हटलं जातं, तर ती आपल्याला अखंड हळकुंड जे आहे तर ते ठेवायचं आहे. एक खारीक घ्यायची आहे, एक बदाम घ्यायचा आहे, एक सुपारी आणि ₹1 एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ओटीसोबत ठेवायच्या आहे. आणि यासोबतच तुम्हाला 16 शृंगारांचं साहित्य जे असतं तर ते सुद्धा घ्यायचं आहे. तर बघा, एवढं घेणं शक्य नसेल तर तुम्ही काही वस्तू मी सांगते त्या आवर्जून त्यामध्ये, जसं की लाल रंगाचं वस्त्र, बांगड्या, हळद कुंकू, गजरा, मंगळसूत्र आणि जोडवी हे शृंगाराचं साहित्य तुम्हाला ओटी भरताना त्यामध्ये घ्यायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर बघा, तुम्ही अगदी 16 शृंगार जरी ठेवला तरीही चालेल. तर बघा, परंतु काय ते शक्य नसेल तर ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहे तेवढ्या घेतल्या आणि त्या ठेवल्या तरीही चालणार आहे. आता जेव्हा तुम्ही शृंगाराचं साहित्य घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला चुकूनही लिपस्टिक, पावडर, आयलायनर, नेल पॉलिश या ज्या वस्तू आहेत ना त्या ओटीमध्ये ठेवायच्या नाही. कारण त्या अनेक रसायनांपासून बनवलेल्या जातात आणि या वस्तूंमध्ये बघा, धर्मग्रंथानुसार कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणून या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला कुलदेवीची ओटी भरताना चुकूनही त्या ओटीमध्ये ठेवायच्या नाही. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या आवर्जून ठेवा. त्यानंतर बघा, ओटी भरताना तुम्हाला एक वेणी किंवा फुलांचा गजरा हा आवर्जून घ्यायचा आहे. गजरा किंवा बघा, फुलांची वेणी शक्य नसेल तर एखादं गुलाबाचं फूल, कुठलंही फूल जरी घेतलं तरीही चालेल. आता ही ओटी भरताना ज्या वस्तू तुम्ही ताटामध्ये ठेवणार आहात तर ते ताट तुम्हाला स्टीलचं किंवा तांब्याचं घ्यायचं आहे. चुकूनही प्लॅस्टिकचं भांडं जे आहे ते अजिबात घ्यायचं नाही. आता ही ओटी जी आहे ती घरातल्या स्त्रीने भरावी. तर जी स्त्री ओटी भरणार आहे तिने छान